शिवसेनेच्या वतीने आयोजित धर्मसभा आणि उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा याविषयी पंढरपूरकरांना नेमकं काय वाटतं जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीनं। राम मंदिराच्या उभारण्यासाठी उद्या पंढरपूरमध्ये उद्धव साहेबांची सभा आयोजित केलेली आहे। या सभेची तयारी देखील आता पूर्णपणे झालेली आहे। मात्र पंढरपूरकरांच्या नागरिकांना काय वाटतं या सभेबद्दल हे आपण आता जाणून घेणार आहोत। पंढरपुरामध्ये जी उद्धवजींनी राम मंदिर पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा घेऊन पंढरपुरामध्ये उद्धवजी येत आहेत। तमाम पंढरपूरकरांच्या वतीने त्यांचं भव्य असं या ठिकाणी स्वागत होते। पंढरपुरामध्ये अतिशय भगवमय असं वातावरण, एक आषाढी कार्तिकी यात्रा, शिवसेनामय यात्रा या ठिकाणी होते। येणाऱ्या सर्वांचं पंढरपूरकर अतिशय आनंदी उत्साहानं स्वागत करणार आहेत आणि ही सभा महासभा जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं होणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांनी जो सध्याचा प्रश्न उचललेला आहे, पहिले मंदिर फिर सरकार, हा तर रास्तच मुद्दा आहे। पण तुम्ही ज्या मुद्दा मला विचारला तो खऱ्या अर्थानं दुष्काळ, सध्या बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळाने होरपळतोय। त्याचबरोबर तरुणांचे वेगवेगळे प्रश्न आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन या पंढरीच्या पावन नगरीमध्ये सन्माननीय उद्धव साहेब उद्या जाहीर सभा घेणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राम मंदिर तर आहेच, त्यासाठी तर सर्वजण प्रयत्न करतायत। पण मी स्वतः पुण्यामध्ये जॉब केलेला आहे, बाहेर जॉबसाठी फिरतोय। पण खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात तरुण पिढींना जो जॉब किंवा व्यवसाय किंवा नोकरीसाठी जे भटकतात त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार आहेत। त्यामुळे हा चांगली मोठी महासभा असल्यामुळे एक प्रकारे पूर्ण शिवसेनामय वातावरण पंढरपुरात झालेलं आहे। इलेक्शनच्या पुढे खूप नेते मंडळी येऊन आश्वासनं देतात, पण महत्त्वाचा मुद्दा आता समोरून उद्धव साहेब जी सांगणार आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते ऐकण्यासारखे आहेत। एकूणच उद्या होणाऱ्या सभेसाठी पंढरपूरकर देखील आता सज्ज झाले आहेत। येणाऱ्या सभेला पंढरपूरवासीच जोरदार स्वागत करून ही सभा देखील ऐकण्याकरता जाणार आहेत। पंढरपूरहून कॅमेरामॅन राजू मिसाळसह रवी लवेकर, TV9 मराठी।